93च्या दंगलींच्या वेळेला किंवा अशा कोणत्याही प्रसंगांच्या वेळेला आमच्या सगळ्यांच्या घराच्या मधले दरवाजे उघडायचे आणि अख्खा मधला एक घर व्हायचं. लहानपण हे जॉईंट फॅमिलीमध्ये गेलं का न्यूक्लिअर फॅमिली? मी मिक्स आहे असं मला वाटतं. माझे आजी आजोबा माझ्या लहानपणीच वारले, सो मला त्यांचं काही असं सहवास आताच मिळाला नाही. माझ्या आईच्या आईचा सहवास मिळाला, पण तोही मी 3री-4थी पर्यंतच होता. सो असं नाही, आणि ती पण मामाकडे राहत होती ऑफकोर्स, त्यामुळे तसं मला काही एकत्र कुटुंबात वाढले असं नाही म्हणता येणार, कारण आम्ही राहत घरामध्ये 4घच होतो लिटरली, माझे आई बाबा आणि आम्ही 2घी जणी. पण आमच्याकडे येऊन जाऊन, म्हणजे मी मुळात दादरची आहे आणि आम्ही चाळीत वाढलोय. सो चाळीचा एक वेगळा परिणाम असतो, जे मला असं वाटतं की एक खूप मोठं एकत्र कुटुंब असतं. कारण आमच्याकडे 2 घरांच्या मध्ये दरवाजे होते. तर मला हेही आठवतंय की 93च्या दंगलींच्या वेळेला किंवा अशा कोणत्याही प्रसंगांच्या वेळेला आमच्या सगळ्यांच्या घराच्या मधले दरवाजे उघडायचे आणि अख्खा मधला एक घर व्हायचं. सो त्यामुळे मला आमच्या चाळीमध्ये जिथे मी वाढले तिथे कुठलंही घर हे माझं घर होतं. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की मी माझ्या घरात नसायचे, शेजारी दामले त्यांच्या घरी असायचे, मग तिकडची आजीच माझी काळजी घ्यायची, त्यांच्याचकडे मी जेवायचे, आंघोळ करायचे, कॉफी प्यायचे, सगळं तिकडेच असायचं. किंवा आमच्या खाली वर्तक म्हणून होते, त्यांच्याकडे मी आणि माझी बहीण खूप वेळ असायचो. सो मला असं वाटतं की त्यामुळे आम्हाला असं कधी, आणि त्यावेळेला लहान असल्यामुळे सगळेच तुमचे काका मामा दादा मावशा होते ना, तर ती नाती माझ्या बरोबर आयुष्यभर, म्हणजे तेव्हाही होती आणि आजही आहेत. मी दादरला 25 वर्ष राहिले. तोपर्यंत म्हणजे मला असं वाटतं की जसं मगाशी मी म्हटलं तसं मला घडवण्यामध्ये त्यांचाही खूप वाटा आहे. सो मला कधीच न्यूक्लिअर फॅमिली हे जाणवलंच नाही, कारण पिन टू पियानो, म्हणजे दसरा असला की चाळीत सगळ्यांकडे जायचं सोनं वाटायला, गणपती असला की सगळ्यांच्या घरच्या गणपत्यांना जाऊन आरत्या करायच्या, सगळ्यांच्या घरी मखराची तयारी करायला जायची आणि सार्वजनिक गणपतीच्या मखराची तयारी करायची. किंवा टू अन एक्सटेंट मला हेही आठवत आहे की 2दा असं झालंय, मी लहानपणी पडले होते. माझे आई बाबा गेले माझ्या काका काकूंकडे आणि माझे काका काकू दादरला यायला निघाले, आणि त्या दोन्ही वेळेला मी पडले आणि माझं एक इथे पूर्ण फाटलं होतं कपाळ, एकदा इकडे फाटलं, आणि दोन्ही वेळेला मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला आई बाबा नव्हते आणि माझे शेजारचे मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. सो मला असं वाटतं की एकत्र कुटुंब पद्धती ही नॉट नेसेसरी की तुम्ही फक्त नातेवाईकांनीच एकत्र राहायला पाहिजे. मला असं खूप वाटतं की पुण्यामध्ये ती वाडा संस्कृती आहे, तिथेही लोक एकत्रच राहतात. सो वेगवेगळ्या प्रकारची माणसं एकत्रपणे जिकडे राहत असतील आणि ती एकमेकांना सांभाळून घेऊन त्यांच्या सुखदुःखात मला किती, म्हणजे आमच्या चाळीच्या आठवणी तर मी सांगू शकत नाही. कोणाच्या घरी आजही, आता आमचं दादरचं घर रिकाम आहे, पण कोणाच्या घरी जर, कारण माझे आई बाबा आता माझ्या बरोबर राहतात, तर कोणाचंही लग्न असेल आणि हे असेल तर अरे आमच्याकडचे झोपायला आता मी तुमच्या घरी पाठवतो, हे आजही होतं. आणि अगदी आजच्या काळातलं सांगायचं तर लिटरली माझ्या घरात आता 40 जर कोणी करोना पॉझिटिव्ह आलं तर आमचं घर रिकामं आहे. आमच्या घरात क्वारंटीन पण केलंय, तुम्ही क्वारंटीन आमच्या घरात, कारण कोणीच राहत नाहीये. तर तुमच्या कशाला, ऑलरेडी 4 खोल्यांचं घर, त्याच्यामध्ये एवढी माणसं राहणार, तर कशाला आमचं घर रिकाम आहे, आमच्या घरी क्वारंटीन व्हा. तर मला त्याच्यामुळे कधीच एकत्र कुटुंब पद्धतीचं मी मिस केलं नाही, कारण आय थिंक आमची दादरची चाळ इव्हन टुडे आम्ही कितीही एकत्र राहिलो असलो नसलो, आम्ही सगळेजण एकत्रच आहोत. आणि प्लस आमच्या घरी येणं जाणं खूप होतं, म्हणजे गावाहून शिक्षणासाठी येणारी खूप लोक आमच्याकडे राहायची. म्हणजे माझा एक काका चाललाय किंवा आईच्या भावाची माझी मामे बहीणच आली आहे, ती 2-2, 3-3 वर्ष आमच्याकडे राहिली आहे. सो त्यामुळे आम्हाला लहानपणापासून ही सगळ्याची सवयच आहे की आमचं मुंबईत घर असल्यामुळे आणि सेंट्रल असल्यामुळे आणि बाकीचे सगळे कोकणात आणि अशा ठिकाणी घरचे राहत असल्यामुळे, शिक्षणासाठी जर कोणी आलं किंवा नोकरीसाठी आलं, टेम्पररी घर हे करत असतील, तर अनेक वर्ष आमच्याकडे अशी माणसं राहिली आहेत. सो मला असं वाटतं की इव्हन दो वी आर अ न्यूक्लिअर फॅमिली, आय हॅव स्टील एन्जॉयड द बेनिफिट्स ऑफ अ जॉईंट फॅमिली.